नमस्कार. स्टडी मास्टर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टेट परीक्षेसाठी एक असा विषय बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. हो, आज आपण बोलणार आहोत अध्ययन उपपत्ती या टॉपिकवर. बालमानसशास्त्रामधला हा एक असा भाग आहे जो आपल्याला चांगले मार्क मिळवून देऊ शकतो. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. हो, अनेकांना हा प्रश्न पडतो की या सगळ्या उपपत्ती लक्षात कशा ठेवायच्या, कारण यात भरपूर सिद्धांत आहेत, वेगवेगळे मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांचे प्रयोग आहेत. म्हणजे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर काही गोष्टी पाठांतर कराव्या लागतात. त्यामुळे हे प्रकरण थोडंसं अवघड वाटू शकतं. पण अजिबात काळजी करू नका, कारण आजच्या या मार्गदर्शनानंतर हा अवघड विषय आपल्याला एकदम सोपा वाटणार आहे. आपण काही अशा ट्रिक्स बघणार आहोत आणि महत्त्वाचे मुद्दे असे काही लक्षात ठेवणार आहोत की यावरचा कुठलाही प्रश्न आपला चुकणार नाही. चला तर मग उत्साहाने सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सुरुवातीला आपण थॉर्नडाईक यांच्या प्रयोगाबद्दल बोलू. मग पॅव्लॉव आणि स्किनर यांच्या सिद्धांतांमध्ये जो एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे तो समजून घेऊ. त्यानंतर कोहलर यांची मर्मदृष्टी म्हणजे काय ते बघू आणि इतरही काही महत्त्वाचे सिद्धांत समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही खास प्रोटिप्ससह आपण ह्या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या आणि खूप महत्त्वाच्या सिद्धांताकडे वळूया. हा सिद्धांत आहे एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या सिद्धांतावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताचं नाव आहे प्रयत्न प्रमाण उपपत्ती. यात प्रमाण या शब्दाचा अर्थ आहे चूक. म्हणजे काय, तर आपण चुकांमधून आणि पुन्हा पुन्हा सराव करून शिकतो, हा या सिद्धांताचा मूळ गाभा आहे. परीक्षेमध्ये अगदी सरळ प्रश्न येतो की प्रयत्न प्रमाण उपपत्ती कोणी मांडली, तर आपलं उत्तर असणार आहे एडवर्ड थॉर्नडाईक. आता बघा, या सिद्धांतामध्ये थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 मुख्य नियम सांगितले आहेत. ते म्हणजे सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. बघा, आधी आपण शिकण्यासाठी तयार होतो म्हणजे सज्जता, मग त्यासाठी भरपूर मेहनत करतो म्हणजे सराव, आणि शेवटी त्या मेहनतीचं फळ मिळतं म्हणजे परिणाम. परीक्षेमध्ये या नियमांचा योग्य क्रम विचारला जातो, त्यामुळे हा क्रम जसाच्या तसा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला, आता आपण 2 अशा मानसशास्त्रज्ञांबद्दल बोलूया ज्यांच्या सिद्धांतांमध्ये नेहमी थोडं कन्फ्युजन होतं. ते आहेत इवान पॅव्लॉव आणि B.F. स्किनर. दोघांनीही अभिसंधान म्हणजे कंडिशनिंग वर काम केलं, पण त्यांच्या पद्धतीत एक मूलभूत फरक आहे. चला, तोच फरक आता समजून घेऊया. तर इवान पॅव्लॉव हे एक रशियन शरीरशास्त्रज्ञ होते. त्यांनी कुत्र्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली. त्यांच्या प्रयोगातली गंमत बघा. त्यांनी काय केलं, नैसर्गिक उद्दीपक म्हणजे अन्न, ज्यामुळे कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटतं, याचा संबंध त्यांनी एका कृत्रिम उद्दीपकाशी म्हणजेच घंटीशी जोडला. काही वेळा असं केल्यावर कुत्रा फक्त घंटीच्या आवाजानेच लाळ गाळायला शिकला. याच गोष्टीला त्यांनी अभिसंधान असं म्हटलं. हा फरक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. पॅव्लोव यांनी उद्दीपकावर म्हणजे स्टिम्युलसवर भर दिला. त्यांच्यासाठी घंटी आणि अन्न हे महत्त्वाचे होते. या उलट स्किनर यांनी प्रतिसादावर म्हणजे रिस्पॉन्सवर भर दिला. त्यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीनुसार जर योग्य प्रतिसादानंतर प्रबलीकरण म्हणजेच एक प्रकारचं बक्षीस मिळालं तर तो प्रतिसाद अधिक पक्का होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर चांगलं काम केल्यावर शाबासकी मिळाली की ते काम पुन्हा करण्याची इच्छा वाढते. बरोबर? अगदी तसंच. आतापर्यंत आपण जे सिद्धांत पाहिले ते बाह्य वर्तनावर लक्ष केंद्रित करत होते. आता आपण एका वेगळ्या विचारधारेकडे वळूया. कोहलर यांची मर्मदृष्टी उपपत्ती आणि इतर काही सिद्धांत पाहूया जे आपल्या बोधात्मक प्रक्रिया म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीवर भर देतात. कोहलर यांचं म्हणणं होतं की शिकणं म्हणजे फक्त प्रयत्न आणि चुका नाही आहेत, तर कधीकधी आपल्याला संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यावर अचानक उत्तर सुचतं. यालाच त्यांनी मर्मदृष्टी किंवा इन्साइट असं म्हटलं आहे. त्यांनी सुलतान नावाच्या एका चिंपांझीवर प्रयोग करून हे सिद्ध केलं. आणि हे लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक म्हणजे कोहलर म्हणजे आपला विराट कोहली, जो अचानक एक 6 मारून मॅच फिरवतो. तसंच इथेही अचानक उत्तर सापडतं.
ह्या मुख्य सिद्धांतांसोबतच काही इतर सिद्धांत पण महत्वाचे आहेत ज्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, जसे की बांधुरा यांचा सामाजिक निरीक्षणात्मक सिद्धांत, लेवेन यांची क्षेत्रीय उपपत्ती, असुबेल यांचा अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनाचा सिद्धांत आणि गने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. या सिद्धांतांची नावं आणि त्यांचे जनक कोण आहेत यांच्या जोड्या लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण बरेच सिद्धांत पाहिले, पण आता प्रश्न हा आहे की परीक्षेच्या वेळी हे सगळं आठवणार कसं? चला आता काही खास प्रो टिप्स बघूया, ज्यामुळे हे सगळं लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जाईल. तर हमखास यशासाठी या 3 टिप्स पक्क्या लक्षात ठेवा. पहिली, प्रत्येक सिद्धांत आणि तो कोणी मांडला यांची जोडी बनवा. दुसरी, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हे लक्षात ठेवा, जसं की थॉर्नडाईक मांजर, पॅव्लॉव्ह कुत्रा आणि कोहलर चिंपांझी. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची, प्रत्येक सिद्धांतासाठी एक मुख्य शब्द, एक कीवर्ड ओळखून ठेवा. जसं की स्किनर म्हटलं की प्रबलीकरण हा शब्द डोळ्यासमोर आलाच पाहिजे. चला तर, आज आपण जे काही शिकलो त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. तर मग अध्ययन उपपत्ती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण शिकतो कसं या शिकण्याच्या प्रक्रियेचं शास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे अध्ययन उपपत्ती. या सगळ्या सिद्धांतांनी आपल्याला शिकण्याचे वेगवेगळे पैलू दाखवले आहेत. आता एक छोटासा प्रश्न, जरा विचार करण्यासारखा. आपण हे सगळे सिद्धांत पाहिले, पण यातली कोणती उपपत्ती आपल्या स्वतःच्या शिकण्याच्या पद्धतीशी जास्त जुळते? आपण चुकांमधून जास्त शिकतो की आपल्याला अचानक एखादी युक्ती सुचते? यावर नक्की विचार करा. मला खात्री आहे की आजच्या या मार्गदर्शनानंतर अध्ययन उपपत्ती हा विषय आपल्याला नक्कीच सोपा वाटला असेल. टेट परीक्षेच्या अशाच संपूर्ण आणि सोप्या तयारीसाठी स्टडी मास्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.